कलियुग किती वर्षांचं आहे? 4.5 लाख वर्षांचं. द्वापार युग दुप्पट 8.5 म्हणजे 9 वर्षात 9 लाख वर्षांचं. त्याच्या दुप्पट त्रेतायुग आहे 18 लाख वर्षांचं. आणि त्याच्या दुप्पट 36 लाख वर्षांचं सत्ययुग आहे. असं एक युग, असे 71 युग, असा एक दिवस, अशीच एक रात्र, असे 100 वर्ष आयुष्य ब्रह्माचं आहे. ब्रह्म्याचं जेवढं आयुष्य आहे तो विष्णूचा एक दिवस आहे. असं विष्णूचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि विष्णूचं एक आयुष्य एक शंकराचा एक दिवस आहे. असं शंकराचं 100 वर्ष आयुष्य. कालगणना करत बसा तुम्ही. नमस्कार. ब्रह्मदक्षाश्वी देवेश भरद्वाज पुनर्वसु हुताश वेशचरक प्रभृतिभ्यो नमो नमः. सहस्राक्षं गणाधीशं स्वं गुरुं च सरस्वतीं जनकं जनयित्रीं च शास्त्रादौ प्रणमाम्यहम्. अत्र अस्मिन् गुरुकुले 15 पुष्पे उपस्थितानां सर्वेषां महनीय विद्यार्थीगणानाम् अहम् अभिवादनं करोमि, सुस्वागतं करोमि च. यत् मम अहोभाग्यम् अत्र उपस्थितः. गुरुकुलस्य प्रथमे पुष्पे तथा द्वितीये पुष्पे अहम् अत्र उपस्थितः अस्ति. तद् अनुभवः अतीव सुन्दरः तथा अनुभूतिपूर्णः अलौकिकः च अस्ति. अग्रे मम व्याख्यानः संपूर्ण व्याख्यानः अहं मराठी भाषायां या हिंदी भाषायां मराठी भाषायां प्रकटीकरोमि. घाबरू नका, सगळं काही संस्कृतमध्ये बोलणार नाही. पण संस्कृत अतिशय सुंदर भाषा आहे आणि अतिशय सोपी भाषा आहे. त्यामुळे तुम्ही थोडं एक दिवस जरी ऐकलं तरी तुम्हाला आपोआप कळायला लागेल. मी आता जे बोलतो तुम्हाला कळलं, बरोबर आहे? सोपं आहे. त्याचं भीती बाळगायचं काही कारण नाही आहे. आपले मूळ ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहेत. त्याची पहिली भीती मनातून तुम्ही काढून टाका की हे काहीतरी अवघड आहे, हे आम्हाला काहीतरी येत नाही, आम्हाला कोणी शिकवलं. आम्हालाही कोणी शिकवलेलं नव्हतं. जसं तुम्हाला कोणी शिकवलं नाही तसं आम्हालाही कोणी शिकवत नव्हतं. कॉलेजेसमध्ये काय परिस्थिती आहे तशी आमची होती, बरोबर आहे? त्यातनं आपल्याला पुढे निघायला लागतं. सकाळीच माझं कपिलशी बोलणं झालं. कपिल कुठे बसला आहे का? हां, आमचा तोच विषय चाललेला होता की काय परिस्थिती आहे, आम्हाला कोणी सांगणार. म्हटलं आम्हालाही कोणी सांगणार नव्हतं. पण ते गुरु लोक, गुरु माणसं, शिक्षक लोक आपल्याला शोधावी लागतात. गुरु कधी आपल्यापर्यंत येत नाही. असे लोक असतात सुद्धा की ज्यांना गुरु शोधतात की तू माझ्याकडे ये म्हणून, किंवा कुठल्या आयुर्वेदिक क्षेत्रात असो, बाहेरच्या क्षेत्रात असो. पण इथं एरवीच्या काळामध्ये आपल्याला अशी व्यक्ती शोधायला लागतात, त्यांच्याकडे जायला लागतं, त्यांच्याकडे बसून शिकायला लागतं आणि समर्पणाने शिकायला लागतं. म्हणजे 2 तास गेलो, क्लिनिक केलं आणि घरी निघून गेलो, आणि घरी गेल्यानंतर व्हॉट्सअपवरती बसून कार्यक्रम चालू केला, तर ते शिक्षण नाही. तुम्हाला त्या व्यक्तीकडे, किंवा व्यक्ती नाही मिळाली तरी निदान संहितेकडे तुम्हाला संपूर्ण समर्पण द्यावं लागतं. त्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि आज आपण अशा काळामध्ये, आयुर्वेदाच्या अशा काळामध्ये आपण आहोत की आपल्याला अनेक विषयांचा अभ्यास करायला लागतो. म्हणजे आयुर्वेद हा जर तुम्ही कोर्स नुसता बघितला तर ती खिचडी झालेली, बरोबर आहे? ॲलोपॅथीचा अभ्यास करायचा, आयुर्वेदाचा अभ्यास करायचा, योगाचा अभ्यास करायचा, निसर्गोपचाराचा अभ्यास करायचा. तुम्हाला स्वयंपाकही करता आला पाहिजे, म्हणजे कल्प बनवता आले पाहिजेत, झाडपाला पण ओळखता आला पाहिजे. सगळंच आहे, काय नाही आहे. म्हणजे जो आयुर्वेदातनं बाहेर पडतो तो, म्हणजे काय म्हणतात त्याला, सारा जहां पा लिया अशीच अवस्था प्राप्त होते. अभ्यास केला नाही तरी, डिग्री जरी मिळवली तरी तसंच अवस्था असते. असा कोर्स, सर्वसमावेशक कोर्स ॲलोपॅथीचा पण नाही आहे. ते एकांतिक आहेत. आपला कोर्स हा सर्वसमावेशक आहे. आणि म्हणून तुम्हाला कदाचित असं जाणवेल, तुमची मनोभूमिका बदल जाते. जसं जसं तुम्ही आयुर्वेदाच्या या घनघोर वनामध्ये शिरायला लागताना लांबून असं वाटतं की हे फार अवघड आहे, आपल्याला जाता येईल की नाही. मलाही भीती होती, कारण माझं वयाच्या 8व्या-10व्या वर्षीच हे ठरलेलं होतं माझं स्वतःचं की मला आयुर्वेद करायचं आहे. माझे वडील वैद्य होते.
त्यांचं सगळं प्रॅक्टिस मी बघत होतो आणि मी ठरवलं होतं की मला आयुर्वेद म्हणजे आयुर्वेद असं नाही, कोणत्या तरी भारतीय शास्त्रामध्ये काम करायचं, आधुनिक शास्त्रामध्ये आपण काम करायचं नाही. त्यामुळे MBBSला मिळणारी फ्री सीट सोडून मी पुण्यामध्ये आयुर्वेद करायचा, नाशिकच्या कॉलेजला आयुर्वेदिक सीट मिळत होती ती सोडून मी हडपसरच्या कॉलेजला ॲडमिशन घेतली, कारण तिथे क्लिनिकल नॉलेज जास्त होतं. मला MBBS मिळत होती, फ्री सीट मिळत होती, फ्री सीट सोडून दिली मी, कारण त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्हाला आत्ता कदाचित वाटेल की आपण MBBS झालो असतो तर काय झालं असतं वगैरे. नुसत्या MBBSलाच काहीच व्हॅल्यू नाही आहे. तुम्हाला काहीतरी पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लागतं, स्पेशालिटी काहीतरी करायला लागते, तर तुम्ही कुठेतरी सर्वाईव्ह होत आहे. माझा धाकटा भाऊ जो आहे तो MBBS आहे आणि DNB चेस्ट आहे. तो जेव्हा प्लेन MBBS होता त्यावेळेला त्याला एवढं काही खूप एक्सपोजर नव्हतं आणि तो एक ठराविक पातळीवरती होता. मग खूप झगडून त्याने DNB ॲडमिशन मिळवली, चेस्टमध्ये घेतली आणि आता तो वेगळ्या पातळीवरती पोचलेला आहे. पण तुम्हाला मी हे सांगतो, तो जरी MBBS असला किंवा DNB असला तरी त्याचे वाग्भटाचे पहिले 15 अध्याय पाठ होते 10वीपर्यंत, आणि माझे वाग्भटाचे पहिल्या 15 अध्याय 10वीलाच पाठ होते. आमच्या वडिलांनी ते पाठांतर सगळं करून घेतलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जेव्हा तुमचं गृहस्थाश्रम सुरू होईल, तुमची प्रॅक्टिस सुरू होईल, तुमची मुलं बाळं मोठी होतील, तर त्यांना भगवद्गीता वगैरेचा पाठ तुम्ही करून घ्याल, पण तुम्ही वाग्भटाचे पहिले 15 अध्याय जसे जमतील तसे अर्थ समजो न समजो मुलांकडनं पाठ करून घ्या. म्हणजे उद्या त्यांच्यापैकी चुकून कोणीतरी वैद्य झालं तर त्याला फायदा होईल, जसा मला झाला. म्हणजे प्रमादोषींनी पहिल्या दिवसाचं पहिलं लेक्चर प्रमादोषींचं होतं आमच्या वर्गावरती माझ्या UGला असताना, आणि मी लेक्चर संपल्या बाहेर पडलो आणि म्हटलं मला तुमच्या क्लिनिकला यायचं आहे, कारण फोकस होता ना, सेट झालेला होता की आपल्याला काय करायचं आहे. कारण वडिलांना सांगत होतं की आपल्याला आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायची नाही आहे. ॲलोपॅथी समजली पाहिजे, प्रॅक्टिस करायची नाही. पण त्यासाठी तुला पुण्यामध्ये का टाकतो आहे, तर तिथे मोठे मोठे वैद्य आहे, तिथे तुला जाऊन शिकायचं आहे. आणि प्रमादोषींसारखी व्यक्ती पहिल्याच दिवशी मिळाल्यानंतर मी त्यांना म्हटलं मला तुमच्या क्लिनिकला यायचं आहे. त्यामुळे पहिले 15 अध्याय पाठ पाहिजेत. म्हटलं आहेत. त्यामुळे कसं काय, तुझा आज पहिलाच दिवस आहे. म्हटलं नाही, माझा आहेत 15 अध्याय. त्यामुळे डिपार्टमेंटला घेऊन गेल्या आणि त्यांनी माझी परीक्षा घेतली, खरंच आहेत का. मधून श्लोक विचारले त्यांनी मला, हा श्लोक म्हण, तो श्लोक म्हण, 14व्या अध्यायातला 22वा श्लोक कोणता आहे, असं काय 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 विचारलं. आपली तयारी असल्यामुळे आपण पास झालो. उद्यापासून नाही आहे क्लिनिकला. आणि पहिलं 1 वर्ष फक्त पुड्या बांधायला लावल्या. 1 वर्ष सगळं असू ना, मला कधी कधी खूप वैताग यायचा की हे आपल्याला रुग्णांपाशी कधी बसवणार. कारण आमचे सिनियर्स होते ते मॅडमच्या बरोबर रुग्णांच्या समोर उभे राहायचे आणि आम्ही मागे फक्त पुड्या बांधायचं, प्रमाण टाकायचं, किती काय. पहिल्या दिवशी जेव्हा क्लिनिकला गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं पुडी बांध. मला थोडी फायदा होती बाबांच्याकडे असल्यामुळे, मग पुडी बांधली. त्यांना अशी घेतली आणि अशी फेकली. ती पुडी सुटून उलगडून सगळं औषध सांडलं. मग ते त्यांनी परत गोळा केलं, त्यांनी पुडी बांधली आणि मला म्हणे आता फेक बरं आहे म्हणून जोरात फेकली तर ती उघडली नाही. त्यामुळे 100व्या मजल्यावरून जरी पुडी तुझी खाली पडली तरी ती उघडता कामा नाही. शास्त्र शिकायचं म्हणजे फक्त ग्रंथ समोर घेऊन बसायचं असं नाही आहे. आयुर्वेद शास्त्र हे असं आहे की ते गुरुमुखातनं पडलं पाहिजे आणि तुम्ही ते ग्रहण केलं पाहिजे. म्हणून तुम्ही बघा, प्रत्येक अध्याय लिहिताना सुरुवात काय केलेली आहे, व्याख्यास्यामः, व्याख्यान करतायत ते, लिखिष्यामः नाही आहे. आणि म्हणून आपण पठिष्यामी नसलं पाहिजे, आपण शृणुयामी असलं पाहिजे. तुम्ही सांगताय तर आम्ही ऐकू. तुम्ही ज्या वेळेला हे संहितेचे अध्याय ऐकायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ कळायला लागतो. आणि मला 12 वर्ष लागले हे अध्याय ऐकण्यासाठी. हे ऐकायचं कसं, हे वाचायची गोष्ट नाही आहे, वाचून नाही कळणार. ते ऐकायला लागतात, त्यांचा आवाज येतो तुमच्यापर्यंत. मी तो तुम्हाला संध्याकाळचा समजा जर का आपल्याला वेळ मिळाला तर या सगळ्या ग्रंथकारांचे आणि टीकाकारांचे व्यक्तिमत्व कसे असले पाहिजे याचं मला जे भास झालेले आहेत माझ्या 12-13 वर्षांच्या 14 वर्षांच्या अभ्यासामध्ये, ते मी नक्की तुम्हाला सांगेन. लपवण्यासारखं काहीच नाही आहे. लपून नुकसान झालेलं आहे शास्त्राचं, काहीच लपवलं नाही पाहिजे. उलटं तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे, तुमचे अनुभव शेअर केले पाहिजेत, एकमेकांना सांगितलं, त्याने ज्योत से ज्योत लागली पाहिजे. तर हे या गुरुकुलाचा उद्देश काय मला पूर्ण माहिती आहे. या गुरुकुलातनं काय करायचं आहे पाटणकर सरांना हेही मला पूर्ण माहिती आहे. आणि त्यांचा जो उद्देश आहे तो हाच आहे की यातनं मुलं इन्स्पायर होऊन गेले पाहिजेत
आणि त्या त्या ठिकाणी त्याने तसं तसं काम केलं पाहिजे, शास्त्राचं काम केलं पाहिजे, असा निरपेक्ष उद्देश आहे. त्यामुळे पहिल्या वेळेला आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे. आम्ही आत्ता सकाळी जाऊन आलो सोनेश्वरला. कदाचित तुमची ट्रिप असेल मध्ये एखाद दिवशी सोनेश्वरला. एक अतिशय परिस्पंदित जागा आहे. कोणीतरी महात्मा तिथे नक्की साधना करून गेलेला आहे. मला वाटतं तिथं समाधी पण आहे. आम्हाला दाखवली, सकाळी दादांना दाखवले. तर ते जे स्पंदन आहे त्याच्या जागी जर आयुर्वेदाचा अभ्यास केला तर तो अभ्यास अजून पूर्ण होतो. आणि काय योग आहे माहीत नाही, पण माझे आता 150 निरूपणं झालेली आहेत. यातले एक 10-15 निरूपणं सोडली कुठेतरी महाविद्यालयात झालेली वगैरे, तर बाकीची सगळी निरूपणं ही कोणत्या ना कोणत्या धार्मिक ठिकाणी किंवा मंदिरामध्ये किंवा धन्वंतरींच्या समाधीच्या ठिकाणी, चरकांचा आश्रम डेहराडून तिथे अशीच झालेली. तिथे काहीतरी एक अनिष्ट, आत्ता शेवटचं 150वं निरूपण अयोध्येमध्ये झालेलं आहे. अयोध्येत चरकाचं निरूपण होणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला ही खूप मोठी गोष्ट आहे की माझं व्याख्यान अयोध्येमध्ये व्हावं. तेव्हा तुम्हाला हा जो शास्त्र आहे ना, एक मी हे सगळं का बोलतोय, आपल्या सगळ्या आयुर्वेदिक लोकांमध्ये ना एक न्यूनगंड असतो की मी कुठेतरी कमी आहे. अजिबात नाही. मला काहीतरी येत नाही, मी ॲलोपॅथिक नाही आहे, मला ॲलोपॅथीसारखं ज्ञान येत नाही, मी कुठेतरी कमी आहे, हा न्यूनगंड पहिला झटकून टाका इथे निरूपणामध्ये, या गुरुकुलामध्ये. त्यांच्याकडे जे नाही आहे ते आपल्याकडे, हे लक्षात ठेवा. माझं एक वाक्य मी तुम्हाला आत्ताच सांगतो, ते नीट मनावरती कोरून ठेवा. आयुर्वेद जो आहे तो आणि ॲलोपॅथी, आज काय आहे, ॲलोपॅथीला शास्त्रमान्य, राजमान्यता, लोकमान्यता जास्त आहे असं वाटतंय म्हणतोय मी. पण येणारा काळ तसा नसणार आहे. आधीचाही काळ तसा नव्हता. आणि म्हणून माझं जे वाक्य आहे पुढचं ते तुमच्या मनात तुम्ही नीट करून ठेवा. ॲलोपॅथी इज अ ब्रँच ऑफ आयुर्वेद. कशी? तुम्हाला वाटेल काय बोलतोय, वेडा का काय? ॲलोपॅथीचा काय संबंध आयुर्वेदाशी? ॲलोपॅथी इज अ ब्रँच, अष्टांगांपैकी एक अंग आहे ॲलोपॅथी, ज्याला आम्ही ग्रहविद्या किंवा भूतविद्या म्हणतो. कायबाल ग्रह ऊर्ध्वांग शल्यदंष्ट्रा जरा वृषान, त्यातला ग्रह हा जो काय आहे ते ॲलोपॅथी आहे. आपल्याला भूतविद्या म्हणजे काय शिकवलेलं आहे? जारण मारण उच्चाटन, कोणतरी भोंदू बाबा असतात ते काहीतरी केस हे करत करत, दोन समोर एक कवटी, दोन हाडं, असं काहीतरी भूतविद्याचा कल्पना आपल्या डोक्यात असते. पुस्तकात असं लिहिलेलं असतं. नाही, भूत याचा अर्थ सूक्ष्म जंतू. जो अस्तित्वात आहे त्याला भूत म्हणतात. आपण सगळं कोण आहोत? आपण सगळी भूत आहोत. कारण आपलं अस्तित्व आहे आत्ता या सृष्टीमध्ये. तर जे अस्तित्वात आहे त्याला भूत म्हणतात, किंवा जे होतं अस्तित्वामध्ये. त्या भूत शब्दाचा अर्थ भूतकाळाशी जोडला जातो तसा नाही आहे. भूत याचा अर्थ, भू म्हणजे भवती, जे अस्तित्वात आहे त्याचं कबूधावीचं रूप आहे, जे आत्ता आहे. तुमच्या पसादानामध्ये ज्ञानेश्वरांनी, माऊलींनी असं एक वाक्य सांगितलेलं आहे, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. याचा अर्थ सगळे हडळ भूत यांचे एकमेकांशी मैत्री हो असा अर्थ नाहीये त्याचा. भूत म्हणजे प्राणी मात्र सगळे, त्यात आपणही आलो. सगळे सूक्ष्म जीव, सगळे प्राणी मात्र एकमेकांशी मैत्रभावाने जगो. याच्यावर दिदींचं गाणं आहे, मैत्र जीवांचे नावाचं, एक अल्बमच आहे दिदींचा. मैत्र जीवांचे, भूतांचं मैत्र कसं जडलं पाहिजे, आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती नसतील तर फार अनर्थ होतो बरं का. भूता परस्पर, मला सांगा, आम्हाला नेहमी वाटायचं की थोडंसं वेगळा विषय जातो, आपण वरती म्हणतो की नाही, वरती. तर माझे सर म्हणायचे, म्हणजे आपले बावडेकर सर म्हणायचे की तिला वरती का म्हणायला पाहिजे, तिला खालती म्हणायला पाहिजे. कारण ठेवतो कुठे आपण ती खालती, मग तिला वरती का म्हणायचं? त्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. तो जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे आपल्याला. माझा मुद्दा कळतोय तुम्हाला? तसं भूत म्हणजे भूत याचा सूक्ष्म जंतू. आता ग्रह म्हणजे काय मी सांगतो, हे सगळं सांगतोय ना, याचा पुढे आपल्याला ग्रहणीशी पण संबंध येणार आहे. एक एक टप्पा उलगडत जायचा आपल्याला. आपला एकदम 15 अध्यायाने सुरू करायचा. आणि आपण जेवायला बसलो की अख्खं ताट तोंडाला लावतो का? असं नाही, आपण एक एक घास करत चावत एक तसं टप्प्याटप्प्याने आपल्याला ग्रहणीपर्यंत जायचं. तुमचे काही प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहेत, त्यातले काही प्रश्न मला फार आवडलेत, त्याची सगळी उत्तर द्यायचा प्रयत्न मी करणार आहे. बरोबर आहे? तर ग्रह म्हणजे काय? ग्रह म्हणजे तो आकाशातले ग्रह गोलांचा काही संबंध नाही आहे. ग्रह याचा अर्थ पकडणं.
ग्रहण करणं. तर जो सूक्ष्म जंतू शरीरामध्ये प्रवेश करून शरीराला पकडून ठेवतो, जखडून ठेवतो, जसं कोविडच्या काळात झालं, आपण सगळे एका जागी पकडले गेलो, किंवा समजा व्हायरल इन्फेक्शन बसलं तर आपण काय होतो, आपण सगळे ॲक्टिव्हिटीज बंद होतात, आपण एका ठिकाणी पडून राहतो. त्याला म्हणतात ग्रहण, आणि त्याला म्हणतात ग्रहविद्या. या ग्रहविद्येचा या आकाशातल्या ग्रहगोलांशी काही संबंध नाही. तेव्हा ॲलोपॅथी काय आहे, भूतविद्या आहे किंवा ग्रहविद्या आहे. आणि ही एक फक्त ब्रँच आहे. कारण ॲलोपॅथीमध्ये विषय काय आहे की जे काही होतं ते फक्त व्हायरसेस, बॅक्टेरिया, काहीतरी एखाद्या सूक्ष्म जीवाणूमुळे घडतं. निजव्याधींचा त्यांच्याकडे विचारच नाही आहे, तो आमच्याकडे आहे. त्यांना जर काही कळलं नाही ते काय म्हणतात इडिओपॅथिक आहे, विषय संपवतात ते. पण त्यांना हे कळत नाही की काही आजार हे तुमच्या शरीरात आत्मन्न सुद्धा संप्राप्ती घडू शकते, हे त्यांच्याकडे अजून विचार आलेला नाही आहे. त्यांना सांगू नका, ते लगेच घेऊन टाकतील. जसं त्यांनी आपलं क्षारसूत्र घेतलं, लव अँड बेलीमध्ये घेतलं. आता लव आणि बेली हे जरी नावं वेगळ्या अर्थाची असली तरी ते सर्जरीचं पुस्तक आहे, गैरसमज करून घेऊ नका. सर्जरीचं पुस्तक आहे ते, बरोबर आहे. त्या दोघा शास्त्रज्ञांची नावं आहेत ती, डॉक्टर लव अँड डॉक्टर बेली. बरं, आपले असे आडनाव नाहीत काही. तर त्याच्यात गेलं, सर्जरीच्या त्या पुस्तकामध्ये क्षारसूत्र समाविष्ट झालेलं आहे. म्हणजे ते गेलं, त्याने चोरलं आपल्याकडनं. असं कल्पना चोरू शकतात त्यांना जाणीव व्हायला लागलेली आहे. कारण नवीन एक ब्रँच, तुम्हाला कदाचित किती तुमचा अपडेट आहे सायन्स मला माहीत नाही, जनरल सायन्स, सिस्टीम बायोलॉजी नावाची एक ब्रँच डेव्हलप होती नवीन, जवळजवळ डेव्हलप व्हायला आलेली आहे. आणि हळूहळू जगातली सगळी जे काही बेसिक सायन्स आहे, बेसिक सायन्स म्हणतो मी, फिजिक्स, केमिस्ट्री ही बेसिक सायन्स आहेत, अशी जी बेसिक सायन्स आहेत ही सगळी सिस्टीम बायोलॉजीमध्ये ते इन्क्लूड करत आहेत. असं सिस्टीम बायोलॉजीसारखं सिस्टीम आयुर्वेदा डेव्हलप करायला काही लोक सुरुवात केलेली आहे. पण दुर्दैवाने आत्ता जो आयुर्वेदात रिसर्च चालू आहे, जो कोणी करतायत, सगळे महनीय लोक आहेत, मी कोणाला नावं ठेवत नाही, तो चष्मा घातलेला आहे ॲलोपॅथीचा. संहितांचा फार अभ्यास नाही, कामापुरता अभ्यास आहे. आणि डोक्यामध्ये टर्मिनॉलॉजी सगळी जी आहे ती ॲलोपॅथीची आहे, मॉडर्न रिसर्चची आहे. आणि त्याच्याद्वारे त्या आयुर्वेदाचा रिसर्च करू बघत आहेत. अशा 4 पिढ्या गेला तरी काही हाताला लागणार नाही. मला सांगा, आज भारतामध्ये किती पीजी लोक आहेत, किती पीजी सीट्स आहेत, कोणाला माहिती आहे? महाराष्ट्रात 2,500 पीजी सीट आहेत. अजून वाढतात आहे, कॉलेज वाढतातच. आमच्याच कॉलेजला 60 ते 100 झाले आता. म्हणजे तो बाजार झालेला आहे सगळा. त्यामुळे सीट वाढत आहेत, बरोबर आहे. पूर्ण भारतामध्ये 10,000 पीजी सीट धरू दरवर्षीच्या. एवढे पीजी लोक रिसर्च करतात, काहीतरी वेगळं केल्याचा त्यांचा दावा असतो. PhD करतात लोक. मी PhD केलेली आहे. म्हणजे काही काय म्हणतात त्याला, हाऊस फिटत नसते आपली. त्याला शब्द दुसरा असा की किडे असतात काही लोकांमध्ये PhD करण्याचे. तसे माझे पण होते. तर ते PhD केली. असे समजा दरवर्षी 1000 लोक PhD करत आहेत. एवढं दरवर्षी होतंय तरी माझ्या प्रॅक्टिसमध्ये काय फरक पडलाय? काही फरक पडलेला नाही, काहीच नाही. मी सुटशेखर ज्या अवस्थेत वापरायचो त्याच अवस्थेत वापरतोय. मी कृमीकुठार ज्या अवस्थेत वापरायचो त्याच अवस्थेत वापरतोय. हरितकी, आमलकी, जे काय परमिटेशन कॉम्बिनेशन्स होते ते मी तसेच वापरतोय. मग आपलं रिसर्च चुकतं, त्याचा अर्थ आपला रस्ता चुकलेला आहे. आणि म्हणून तो रस्ता जर तुम्हाला पकडायचा असेल तर तुम्हाला एकच उपाय आहे आत्ता, तो म्हणजे संहितांना समर्पण देणं. कोणत्या कोणत्या संहिता आहेत? ज्या आपल्या मूल संहिता, बेसिक संहिता आहेत, चरक, सुश्रुत आणि काश्यप, या बेसिक संहिता आहेत. तुम्ही जरा म्हणा काही चुकलं का असं वाटेल तुम्हाला. काश्यप, आम्ही तर वाग्भट घेतो, वाग्भटी संहिता नाही आहे, संग्रह ग्रंथ आहे, अलौकिक ग्रंथ आहे, महत्वाचा ग्रंथ आहे, पण संहिता नाही आहे. संहितेची काही निकष आहेत, वेदांच्या संहिता आहेत. तर जे नियम वेदांना आहेत तेच नियम आयुर्वेदिक संहितांना. आणि म्हणून आयुर्वेदिक संहितांचा अभ्यास करताना कधीही पलंगावर झोपून असा अभ्यास होतो आपला, किंवा दाराच्या उंबरठ्यावर बसून, किंवा खूप सगळीकडे. आपण हॉस्टेल लाईफ कसं असतं माहिती आहे? मी पण राहिलेलो हॉस्टेलला. म्हणजे ते एक चादर ठेवलेली टाकलेली असते,
ती कधी काही टाकलेली असते, ती कधी नंतर उचलली, म्हणजे ती हॉस्टेलला गेल्यानंतर टाकलेली असते, डायरेक्ट सोडतानाच उचलतात ती, म्हणजे फेकून देतात. आणि एक पांघरुण असतं, त्याची घडी कधी केलेली नसते. आपण पांघरुण उठल्यानंतर टाकायचं, झोपताना असा 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 पाय घालून ओढून घ्यायचं. बरोबर आहे. त्या गचकाण्यात सगळ्यात बसून, इकडे कपडे पडलेले, इकडे चपला पडलेला, इकडे काय काय सगळं खाण्याचे पदार्थ कसे तरी पडलेले आहेत, त्याच्यात बसून संहितांचा अभ्यास केला तर काहीच कळणार नाही. कारण त्यांना एक पावित्र्य लागतं, ते जपलंच पाहिजे. काही नियम हे पाळले पाहिजेच. कारण हे जर का चुकीच्या हातात, चुकीच्या व्यक्तीने, चुकीच्या पद्धतीने वाचलं तर याचे वाईट परिणाम झालेले मला माहिती आहेत. आता एक महाराष्ट्रात एक व्यक्ती आहे, आता तो महाराष्ट्रात नाही आहे, तो दुसऱ्या स्टेटला गेलेला आहे, वेडा व्हायचा बाकी संहितांमुळे. मग तो संहितांमधूनच बोलतो, आहे सगळं चांगलं आहे, पण ते सरकलंय वरचं. हे होऊ शकतं. त्याला जेव्हा एका आमच्या गुरुने सांगितलं की तुला तो बरं व्हायचं आहे का, तर 1 वर्षभर चरक वाचणं बंद कर सांगितलेलं त्याला. मी ही संहिता, कारण हे तुम्हाला कल्पना नाही हे काय, हे बॅटरी आहे, पॉवर म्हणजे शक्तीचा स्रोत आहे हा. ज्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे ते असले जबरदस्त लोक होते, त्यांच्या सगळ्यांच्या साधनेचं जे बळ आहे ते या शब्दांच्या मागे आहे. आयऱ्या लोकांनी लिहिलेलं नाही आहे. आणि त्यामुळे ते जर वाचताना आपण नीट नसलो, म्हणजे इकडे केसांना विचारणं इकडे संहितांचे श्लोक पाठ करणं चाललं, असलं उद्योग करू नये. काही नियम हे फॉलो केलेच पाहिजेत, हे सांगितलेलं आहे ग्रंथाने. म्हणूनच आपल्याकडे दिनचर्या किंवा रसायन, आचार रसायनसारखे गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो केल्याच पाहिजेत. आचार रसायन निदान वैज्ञानिक तरी फॉलो केलं पाहिजे. त्यातले निदान नाही सगळं फॉलो करता येत असेल, 2 तर गोष्टी फॉलो करता येत असतील, जेवढ्या शक्य आहे तेवढा तर करूया. कारण आचार रसायन न पाळणं हा ग्रहणीचा एक खूप मोठा हेतू आहे. तुम्ही म्हणाल कसं, बघू हळूहळू टप्प्याटप्प्याने उलगडत जाऊया. तेव्हा संहितांना सोडू नका. रोज किमान 1 दिवस, एक पान, किमान 1 पान, अख्खा अध्याय नाही, 1 पान नाही, 1 पान जमत 1 श्लोक वाचा, त्याचं चिंतन करा. शक्यतो भाषांतर वाचू नका, स्वतः अर्थ लावायचा प्रयत्न करा. सुरुवातीला कठीण जाईल, जातच, आम्हालाही गेलं होतं, अजूनही जातं कधी कधी. नंतर नंतर तुम्हाला संहिता अशी वेळ येते की त्यात तुम्हाला स्वतःहून अर्थ सांगायला लागतात की हा अर्थ. अनेकदा असं झालेलं आहे, अनुभव माझा असा आहे की धर्माधिकारी सरांनी आम्ही रोज अभ्यास करतो. रोज आमचा अर्धा ते 1 तास फोनवरती अभ्यास असतो. जेव्हा पुण्यात राहायचो तेव्हा रोज सरांना भेटून आमचा अभ्यास व्हायचाच. तर एखादा विषय निघतो, त्याचा संदर्भ पटकन लागत नाहीत, आणि गंमत अशी असते की संदर्भ आपोआप समोर येतात त्याची, की हे असं आहे. असे अनुभव तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये येतील. तुम्ही एखादं औषध बनवलं ना सहज म्हणून, तर त्याच्या योग्य पेशंट तुमच्या क्लिनिकला येतो, तुम्हाला अनुभव असेल. म्हणजे मी चित्रकधी वटी बनवली, सहज बनवली घरी, माझी बनवली, तर ती संपेपर्यंत पेशंट असे येत होते माझ्याकडे. एवढं लक्ष आपल्यावरती आहे, प्रत्येकावरती आहे. आणि जो श्रद्धेने करतो त्याला तर हे संहिताकार सोडतच नाहीत, ते पकडून ठेवलेलं असतं. एक अनुभव सांगतो आणि मग आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करू. थोडंसं प्रिॲम्बल हे आवश्यक होतं. एक जिथे मी आयुर्वेदाचं, वाघोलीचं आयुर्वेद कॉलेज आहे, माझे गुरु सर देशमुख सर तिथे त्यावेळेला प्राचार्य, माझे MDचे गाईड, आणि त्यांचे वडील जे होते ते आहेत म्हणूया, ते फार मोठे सत्पुरुष होते. त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे वाघोलीमध्ये, तिथे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये बाहेर एक अतिशय रम्य जागी त्यांची समाधी आहे. तर एक वैद्या, त्यांचं नाव आहे वैद्य गोडबोले, प्रभाताई गोडबोले. आत्ता त्यांचं वय 80च्या पुढे आहे. या अतिशय पुण्यामध्ये मोठी प्रॅक्टिस करणाऱ्या गायनॅकची, म्हणजे त्यावेळेला गायनॅकची प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्या फार कमी होत्या. त्यांनी प्रचंड प्रॅक्टिस केलेली आहे. आणि महाराजांनी त्यांना एकदा सांगितलं
सर देशमुख महाराजांनी की आता उद्यापासून प्रॅक्टिस बंद करायची, तर चालती प्रॅक्टिस त्यांनी एका दिवसात बंद करून टाकली. केवळ महाराजांनी सांगितलं, इतका त्यांचा गुरुवर विश्वास होता. त्या तिथे रोज सकाळी समाधीवरती पूजेला आणि त्यांची आरती विरती करण्याला त्या असतात. त्यांनी मला एकदा किस्सा सांगितलेला आहे हा, की त्यांना 40 वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 70-80च्या दशकामध्ये त्या एक दिवशी महाराजांकडे गेल्या. तेव्हा महाराज म्हणले की उद्यापासून माझ्यासमोर जेव्हा याल तेव्हा योगसूत्राचा एक एक पाद रोज वाचायचा. 4 पाद आहेत योगसूत्रामध्ये. योगसूत्र तुम्ही जर कधी बघितलं पतंजलींचं तर 4 पादांमध्ये, म्हणजे पाद म्हणजे अध्याय, त्याच्यात 4 पाद आहेत. एका पादामध्ये काही काही श्लोक आहेत वेगवेगळ्या संख्यांचे. रोज एक पाद वाचायचा. ठीक आहे, सुरुवात केली. रोज एक पाद, पहिला समाधी पाद, संजीवन पाद, असं जे काय त्यांचे निर्गुण पाद असे जे आहेत 4 अध्याय. असं 20 वर्ष झाली, खंड पडला नाही. तर त्या एक दिवशी महाराजांना म्हटलं की महाराज आता मी हळूहळू ते पाठ झालं त्यांचं, वाचून 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 पाठ झालं. महाराज मी हे रोज म्हणते पण मला एका श्लोकाचा अर्थ माहिती नाही. माझं पाठ झालं, अख्खं पातंजली योगसूत्र पाठ झालं, पण मला एकाही श्लोकाचा अर्थ माहिती नाही. तर मग मी ते योगसूत्र पतंजलींचं काय त्यांचं नाव आहे बरं, मला नाव आता आठवत नाही, कोलडकरांचं पुस्तक वाचू का? ते म्हणे नको वाचू. महाराज म्हणे नको वाचू. ते म्हणे का? मला अर्थ कळला पाहिजे. ते म्हणे काही दिवस थांब, तुला हे योगसूत्र स्वतःचा अर्थ स्वतः सांगायला लागतील आणि तुला जो अर्थ कळेल तो महत्त्वाचा आहे. कोलडकरांना जो अर्थ कळलेला आहे तेवढा त्यांनी लिहून ठेवलेला आहे. आपल्याला कोलडकरांना काय कळलं ते कळवायचं आहे का पतंजलींना काय म्हणायचं ते कळलं पाहिजे? तर तू मूळ पतंजली वाच. आणि याच्यावर मला त्या म्हणल्या, कारण मी चरक त्यावेळेला अध्ययन सुरू धर्माधिकारी सरांकडे सुरू झालेलं होतं. सर रोज आमचं 2 तास लेक्चर घ्यायचे दुपारच्या वेळेला, 2 ते 2.5 तास. आणि इतका आम्ही ॲडिक्ट झालो होतो त्यांच्या लेक्चरला की त्यांना जेव्हा ॲक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर झाला, आम्ही त्यांच्या घरी जायचो शिकायला. आणि आम्ही 8 लोक होतो, 8 का 9 लोक होतो. आता मी एकटाच राहिलो फक्त, पण मी अजूनही रोज 1 तास त्यांच्याशी बोलतो, अभ्यास करतो. या अजूनही सर 76 वर्षाचे, मी 40 वर्षांचा आहे. रोज अभ्यास चालतो, कारण आमचा नियम आहे की साधन नाही तो भोजन नाही. ज्या दिवशी चरकाचा अभ्यास होणार नाही त्या दिवशी जेवायचं नाही, हा नियम घालून ठेवला. त्यामुळे माझी पहिली तुम्हाला 2 विनंती कळकळीच्या, की पहिला स्वतःतला मन न्यूनगंड घालून टाका की मी कुठेतरी कमी आहे, माझी डिग्री कुठेतरी कमी आहे. ॲलोपॅथीचे लोक किती भारी असतात, त्यांच्याकडे पैसे, एक लाख सांगतो, ॲलोपॅथीच्या लोकांकडे पैसा भरपूर असेल, मनस्वास्थ्य नाही. सुसाईडची टेंडन्सी ॲलोपॅथी लोकांमध्ये जास्त आहे. आयुर्वेद लोक ऑलरेडी इतके पिचलेले असतात की ते सुसाईड म्हणजे सुसाईडपेक्षा हे बरं असं म्हणत असतील. ते ऑलरेडी एवढं त्रासात असतात. ते जर्नल्स भरा, कल्प बनवा, आहे का, द्रव्यगुणच्या शोधा, त्याच्या कॉलेजमधलं पॉलिटिक्स सगळंच असतं. कुठेच मग आपल्याला राजमान्यता नाही, काही नाही. पण तुम्हाला मी एक सांगतो, त्याची मान्यता आपल्याला आहे. तो जो वर बसलाय ना, आणि तो सोडणार नाही. अहो हे काहीच नाही आहे, याच्यापेक्षा मोठे मोठे रसशास्त्र हे वेगळं शास्त्र आहे, ते आयुर्वेद नाही आहे. त्याचं आक्रमण झेललं आयुर्वेदाने, त्याला पोटात घेऊन टाकलं. ॲलोपॅथी की झाड की पत्ती आहे. थांबा जरा काही वर्ष, कदाचित 100 वर्ष जावे लागतील अजून. एवढ्या शतकांपासून किती वर्ष झाली असतील हो आयुर्वेदाला? कोण सांगेल मला? अंदाजे किती वर्ष झाली असतील? अंदाजे तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला फर्स्ट इयरला? कारण हे माहिती नसेल ना, नुसतं गणे ऐकून उपयोग नाही काही. हो, सुरुवात काहीतरी तुम्हाला हे बेस तयार करायचा आहे. मला अंदाजे किती वर्षापूर्वीचा आयुर्वेद आहे कोण सांगेल? अंदाजात चुकू द्या, 3,000 ते 4,000 वर्ष. अजून काही? नाही, ते संदर्भ पाहिजे त्याला. नाही, संदर्भ पाहिजे त्याला. हे आपलं म्हणणं झालं असा संदर्भ की हे आयुर्वेद इथे यापासून सुरू आहे. ते ब्रह्मास्मृत्व आहे, कृत्वा नाहीये.
आणि इतिहासामध्ये याचा भावनांना समावेश नसतो. भावना आपल्या शास्त्रात आपल्यापाशी, इतिहासाला तुम्हाला संदर्भच लागतात. अजून काही थोडं ताणा काहीतरी बघा, संदर्भ आठवत आहे का कुठे? रामायणाला किती वर्ष झाले? अथर्ववेदाला लिहून किती वर्ष झाले? का तुम्हाला येत नाहीये? कारण तुम्हाला हे कोणी शिकवलंच नाहीये. आपले शिक्षण पद्धतीमध्ये डिस्ट्रक्टिव्ह शिक्षण पद्धती आहे, कन्स्ट्रक्टिव्ह नाहीये. आता बदलतंय. तुमचं देश, तुमचं राष्ट्र, तुमचं संस्कृती याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अभिमान निर्माण होऊच द्यायचा नाही. आम्ही कुठेतरी सतत कमी आहोत. बोला, तुम्ही काहीतरी बोलत होता. म्हणजे कसं काय शक्य अनादी? या सगळ्या उपमा आहेत. तुम्ही जर का मूळ वेदांच्या ऋचा वाचल्या तर प्रत्येक ऋचांना एक ऋषी आहे. त्या ऋषीने ते ऋचा निर्माण केलेले आहेत, मनुष्यांनी केलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, नीट शांतपणे ऐका. चरक संहिता अध्याय 1 आहे. चरक समोर तुमच्या कोणाकडे? 1 अध्याय काढा सूत्रस्थानाचा. सूत्र 6 आणि 7. नसेल त्याने ऐका. त्याच्या टीकेमध्ये म्हणजे सूत्र असं आहे, विघ्नभूता यदा रोगः प्रादुर्भूता शरीरिणाम तप उपवास अध्ययन ब्रह्मचर्य व्रतायुषाम. की सत्ययुग चालू होतं. सत्ययुगामध्ये रोग नव्हते, कोणी आजारी पडत नव्हतं. सर्व लोक आरोग्याने परिपूर्ण, 400 वर्षांचं कमीत कमी आयुष्य, कमीत कमी. कारण आत्रेय पुनर्वसूंचं आयुष्य 2500 वर्षांचं होतं. किती? 2500. संदर्भ आहेत, मी संदर्भाशिवाय बोलणार नाही. कारण मला आमच्या गुरूंचा नियम आहे, संदर्भ नसेल तर बोलायचं नाही. तर कृतयुग, आणि ते पण या युगातलं. मग तुम्हाला योग कल्पना किती आहे ती मला माहीत नाही. 71 महायुग एका मनूमध्ये असतात. मनू याचा अर्थ एक काळ. एका मन्वंतरामध्ये 71 महायुग असतात. एका महायुगामध्ये 4 युग असतात. पहिलं असतं सत्ययुग, नंतर असतं त्रेतायुग, तिसरं असतं द्वापरयुग, चौथं असतं कलियुग. कलियुगानंतर अल्पप्रलय होतो, म्हणजे सृष्टी सगळी उलटी जाते, म्हणजे सगळे महाभूतांमध्ये विलीन होतात. फक्त 5 महाभूत शिल्लक राहतात, विलीन होत. आणि मग पुन्हा काही काळ एक शून्यावस्था असते आणि मग पुन्हा सत्ययुग, नवीन मनू सुरू होतो, नवीन मन्वंतर येतं. आणि असे 71 मनू असतात एका मोठ्या मनूमध्ये. त्यातलं असं 71 मनूचं संकलन झालं की ब्रह्म्याचा एक दिवस असतो, म्हणजे 12 तास. अशीच ब्रह्माची एक रात्र, म्हणजे 71 महायुग प्लस 71 महायुग हे ब्रह्माचा एक दिवस. ब्रह्मा म्हणजे इथे मोजायचं माप आहे, कोणी व्यक्ती नाही, कालगणनाचं माप आहे ते. असे ब्रह्म्याचं 100 वर्षाचं आयुष्य. आता तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो, कलियुग किती वर्षांचं आहे? 4.5 लाख वर्षांचं. द्वापारयुग दुप्पट, 8.5 म्हणजे 9 वर्षात, 9 लाख वर्षांचं. त्याच्या दुप्पट त्रेतायुग आहे 18 लाख वर्षांचं. आणि त्याच्या दुप्पट 36 लाख वर्षांचं सत्ययुग आहे. असं एक युग, असे 71 युग, असा एक दिवस, अशीच एक रात्र, असे 100 वर्ष आयुष्य ब्रह्माचं आहे. ब्रह्म्याचं जेवढं आयुष्य आहे तो विष्णूचा एक दिवस आहे. असं विष्णूचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि विष्णूचं एक आयुष्य, एक शंकराचा एक दिवस आहे. असं शंकराचं 100 वर्ष आयुष्य. कालगणना करत बसा तुम्ही. त्यातलं आत्ता 14व्या मनूतलं, 7व्या मनूतलं, 7वा मनू चालू आहे, वैवस्वत मनू चालू आहे.
या 7व्या मनूतलं 71 महायुगांपैकी 51वं महायुग, 28वं महायुग चालू आहे, म्हणून आपण योगी 28 उभा म्हणतो. 28वं युग चालू आहे आणि या ब्रह्माचं आयुष्य आत्ता 51 वर्षाचं चालू आहे. ब्रह्मा हा मध्यवयात आहे. ती पूर्ण कालगणना आहे. 51 वर्षातला कोणता दिवस, कोणत्या दिवसातला कोणता पार्ट, आणि त्यातला त्या एका मनूतला 28वा युग चालू आहे, त्यातलं कलियुग चालू आहे. आणि कलियुगाची फक्त 5000 वर्ष झालेली आहेत, 4.5 लाख वर्षांपैकी. आता हे सूत्र आहे. आता ज्या अर्थी या युगामध्ये बसून हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे, त्या अर्थी हे याच युगापुरतं विचार करतात, कारण प्रलयात नष्ट होतं म्हणून ब्रह्मा परत स्मरण करतो, म्हणून ब्रह्मा स्मृत्वा असं म्हणलेलं आहे. हे तुमच्यापर्यंत कोणीच शिकवणार नाही म्हणून हे थोडंसं सांगतो. आयुर्वेद इतिहास नुसता गुंडाळून टाकतात, कोणी शिकवत नाही. त्याच्यातनं इतिहासातनं आपल्या शास्त्राबद्दलचं जाज्वल्य अभिमान निर्माण झाला पाहिजे, तो निर्माण होऊ देत नाहीत. मग आता या सूत्रात खाली दिलेलं आहे की सत्ययुगात रोग नव्हते, मग कधी निर्माण झाले? बघा, टीकेत सांगितलंय अयमच रोग प्रादुर्भावा. या युगात रोग प्रादुर्भाव कधी झाला? कृतयुगांते बोद्धव्या. म्हणजे कृतयुग सत्ययुग, सत्ययुगाच्या शेवटी अंतकाळामध्ये, म्हणजे त्याच्या सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू व्हायच्या काळात हे रोगांची पहिली निर्मिती झाली. आता ही निर्मिती कशी झाली ही चरक विमान 3ऱ्या अध्यायामध्ये आहे, ती नंतर तुम्ही बघून घ्या किंवा संध्याकाळी सांगेन तुम्हाला मी. चरक विमान 3 मध्ये रोगांची प्रथम उत्पत्ती दिलेली, क्रमच दिलेला आहे, का कसं 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 निर्माण होतं. आता हे कधी, म्हणजे बघा तुम्ही, त्रेतायुगाच्या सुरुवातीला पहिला रोग निर्माण झाला आहे. किती वर्ष झाले असतील? 5000 वर्ष तर कलियुगाची, त्याच्या आधी 8 लाख वर्ष द्वापार युगाची, त्याच्या आधी 16 लाख वर्ष त्रेतायुगाची. कमीत कमी 24,05,000 वर्ष झालेत, कमीत कमी. 4-5 हजार वर्षाचं, 4-5 हजार वर्ष का डोक्यात येतं आपल्या? कारण आपल्याला आपल्यावरती जे इंग्रजांनी रिसर्च करून, इंग्रजांनी कसं केलं की ख्रिस्ताच्या पूर्वी काहीच नव्हतं, जे काय सगळं निर्माण झालं ते येशू ख्रिस्तानंतर निर्माण झालं, हा त्यांचा पहिला बेसिक सिद्धांत आहे. त्यामुळे ते मान्यच करत नाही याच्यापूर्वी काही होतं. आत्ता मान्य कर, मॅक्स मुलर वगैरेंनी मान्य केलं. त्यामुळे 5000 वर्षांपूर्वी हे जातच नाहीत. रामायणाचा काळ किती सांगता नाही आला. 14,000 वर्ष रामायण झालेली आहे. 14,000 रामाला 14,000 वर्ष झालेली आहेत आजच्या दिवशी, आजच्या काळात सिद्ध केलेलं आहे निलेश ओक यांनी. युट्यूबवरती व्हिडिओ आहेत, बघा तुम्ही. म्हणजे तुमचं शास्त्र हे 4-5 हजार वर्षांचं नाहीये हो, 24 लाख वर्ष कमीत कमी आहे या युगापुरता विचार केला तर. एवढ्या 24 लाख वर्षात ज्या ज्या लोकांनी शास्त्राचा अभ्यास केला त्यांचं चैतन्य तुमच्या पाठीशी, त्याचा अनुभव येईल तुम्हाला. 100% येईल अनुभव तुम्हाला. फक्त त्या बुद्धीने प्रॅक्टिस करायला लागते. तुम्ही स्वतःला न्यूनगंड ठेवलात, शास्त्रात न्यूनगंड ठेवलात, काहीतरी लिहिलेलं आहे आयुर्वेदामध्ये, असं कुठे असतं का, काही लिहून ठेवलेलं आहे. काही काही वेळेला वाटतं असं आपल्याला की काहीतरी अंजली प्रमाणाने कोण शरीराचे अवयव मोजतात का. ठीक आहे, मूत्र मल मोजू पेशंटचा, कफ पित्त कसे मोजायचे, मेद कसा काय खरवडून काढायचा, मग अंजलीमध्ये घ्यायचा आणि मग मोजायचा का. अंजली प्रमाणामध्ये किती गोंधळ होतो, अंगुली प्रमाणात किती गोंधळ होतो फर्स्ट इयरला, आपल्याला कळतच नाही. प्रकृती परीक्षण कळतच नाही. मला सांगा, प्रकृती परीक्षण एवढं शिकलो आपण, क्रियेत तुम्ही प्रात्यक्षिक केलं, किती लोक फर्स्ट इयरचे असतील आता इथे? नाही आहेत. फ्रेश कोण आहे सेकंड इयरला आलेले? कोणी नाही आहेत. आता कोण सगळेजण इंटर्नशिप का, कोणत्या काळात, कोणत्या लेव, काय तुमची अवस्था काय? तुम्ही थर्ड इयर पासून पुढे सगळ्यांनी, मी पण केलेलं आहे फर्स्ट इयरचं प्रात्यक्षिक क्रियेचं. आपण प्रकृती कशी काढली? कफपित्त, कफवात, वातपित्त, द्वंद्वच काढली, बरोबर आहे. वाग्भट काय म्हणतो? निंद्या विदोषजा. सगळे निंद्य तुम्ही आणि मी, एकही समप्रकृतीचा नाहीये या जगात. हे शक्य नाही. ग्रहणीचा विचार करताना प्रकृतीचा विचार करायलाच लागतो. आणि मी तुम्हाला आता एक
परत माझं धक्का थोडासा जोर का झटका धीरे से लगे, आपण प्रकृतीचं परीक्षण करू शकत नाही. माझ्यासमोर 60 वर्षांचा समजा एक रुग्ण येऊन बसला, तर 60 वर्षांपूर्वी प्लस 9 महिने आधी त्याच्या वडिलांचं शुक्र आणि त्याच्या आईचं शोणित यांच्यामध्ये काय गुणधर्म होते हे आत्ता बसून मला डॅश 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 काय कळणार. मधली जागा भरून टाका तुम्ही. त्यासाठी मला दिव्यचक्षु लागेल ना. त्याच्या 60 वर्षापूर्वी त्याच्या आईवडिलांचं शुक्र शोणिताचं काय गुणधर्म होते हे आत्ता मला काय कळणार आहे. इम्पॉसिबल. कॉन्स्टिट्यूशनचं परीक्षण जर करायचं असेल तुम्हाला, एखाद्या व्यक्तीचं कॉन्स्टिट्यूशन रूपी म्हणजे देह प्रकृतीचं जर का परीक्षण करायचं असेल, तर वाग्बडाने सांगितलेलं आहे उत्तरतंत्र 1 अध्याय, जन्मानंतर पहिल्या 12 दिवसांच्या आतच करायचं आहे. म्हणून पूर्वी प्रथा होती. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातही उल्लेख आहे की बाळाचा जन्म झाल्यानंतर 6व्या दिवशी वैद्य घरी यायचे, वैद्यांना बोलवलं जायचं, वैद्य त्या बालकाचं पूर्ण परीक्षण करायचे. त्या वैद्याला ज्योतिषाचा सुद्धा अभ्यास असायचा. तो त्याचं ज्योतिषही सांगायचा, कारण ज्योतिर्वैद्यो निरंतरम. ज्योतिषशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे, त्यांची आयुर्वेद चिकित्सा सूक्ष्म होते, असा अनुभव आहे. आपल्याला ज्योतिषावरनं हे नाही करायचंय किती मुलं होतील, किती बायका होतील, ते नाही सांगायचंय. ते गणितशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे, त्याचा अभ्यास लागतो. तेव्हा देह प्रकृतीचं परीक्षण हे 12 दिवसांच्या संदर्भ तुम्हाला वागबड असेल तर मी काढून देईन. 12 दिवसांच्या आत करायचंय. त्याच्यानंतर आहार, देश, काळ, ऋतू, विहार, संस्कार यांच्याद्वारे त्या मुलाची प्रकृती बदलत जातेच. मग आपल्याकडे क्रियेमध्ये जे स्तोम माजवलेलं आहे प्रकृती परीक्षणाचं, त्याचा काय उद्देश आहे? मूळ ग्रंथात चरक संहिता विमानस्थान अध्याय 8 सूत्र क्रमांक 93 ते 97 या 4-5 सूत्रांमध्ये जे प्रकृती परीक्षण आहे ते प्रकृती परीक्षण एकदा शांतपणे डोळे आणि मन उघडे ठेवून वाचा. नाही कळलं संध्याकाळी मी सांगेन. ते प्रकृती परीक्षण देह प्रकृतीचं नाही. ते आत्ता माझ्या समोर जो रुग्ण बसलेला आहे या क्षणाला त्याच्या शरीरात दोषांची काय स्थिती आहे, प्रकृतीचा अर्थ स्वभाव, दोषांचा आत्ता स्वभाव काय आहे, तरतमत्व काय आहे दोषांचं तेवढं कळण्यासाठी फक्त करायचंय. कॉन्स्टिट्यूशन आपण बघू शकत नाही. मग हे स्तोम कुठून सुरू झालं एवढं सांगू आणि मग आपण आपला ग्रहणीकडे वळूया. हे स्तोम सुरू झालं एक महाराष्ट्रातले मोठे वैद्य, नाव नाही सांगत, संध्याकाळी अनऑफिशियल सांगेन. ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत जाणारे एक पहिल्या गटांपैकी ते होते. तिथे त्यांची अमेरिकन रेडिओवरती 1970s मधली 80s मधली गोष्ट असेल, रेडिओवरती मुलाखत झाली. अतिशय प्रकांड पंडित आहेत, विद्वान आहेत, शास्त्राबद्दल गहन ज्ञान आहे, चिकित्सक आहेत उत्तम, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही, गुरुतुल्य आहे. त्या मुलाखतीत तिथल्या माणसाने विचारला प्रश्न की आमच्याकडे जसं रुग्णाचं परीक्षण करताना वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, वजन आहे, एज आहे, काय काय वेगवेगळे पॅरामीटर, तसं तुमच्याकडे काय आयुर्वेदामध्ये? तर त्यांनी सांगितलं प्रकृती. आणि त्याच्यानंतर अमेरिकेत लाट आली, व्हॉट इज माय कॉन्स्टिट्यूशन. तुमच्या अजूनही लोक असेल माझी प्रकृती सांगा म्हणतात. काय डोंबराची प्रकृती तुम्हाला सांगता येणार आहे? तुम्हाला माझं एक ओपन चॅलेंज आहे. आजपासून तुम्ही आणि मी जिवंत असेपर्यंत कधीही मला संदर्भ घेऊन यायचा. ग्रंथामध्ये कुठे, कोणत्याही ग्रंथात, कोणत्याही संहितेत, संग्रह ग्रंथात कुठे वात प्रकृतीला हे औषध द्या, पित्त प्रकृतीला हे औषध द्या, गुलमाचा अध्याय, गुलमात वात प्रकृतीच्या व्यक्तीला या चिकित्सा करा, असं प्रकृतीनुसार चिकित्सा कुठे आहे?
जर तुम्हाला संदर्भ सापडला, माझी सगळी प्रॉपर्टी तुमची, बायको मुलं सोडून. नाहीच आहे कुठे. आणि हे मला कोणी शिकवलं? गाडगीळ सरांनी शिकवलं, ज्यांनी त्रिस्कंद कोशाचं काम केलेलं आहे, 18 वर्ष काम केलेलं. प्रकृतीचे किती संदर्भ आहेत त्रिस्कंद कोशात? 8 फक्त. 17.5 लाख एंट्रीज आहेत, त्यातले 8 एंट्री फक्त प्रकृतीवरच्या. मग आपण का स्तोम माजवायचं प्रकृतीचं? म्हणून माझा विषय काय, मी त्या विषयाकडे काय येतोय? दोष संकल्पना. आपली संपूर्ण चिकित्सा ही दोष धातू मलांवरती अवलंबून आहे. प्रकृतीप्रमाणे विचार करू नका. माझ्या केस पेपरमध्ये प्रकृती हा मुद्दा नाही. काय 5 मिनिटात तुम्हाला काय करणार त्याची प्रकृती? अशक्य आहे कळणं. नुसतं वरवर केस कोरडे दिसत आहेत, रंग काळा आहे, वात प्रकृती नाही, असं नाहीये. वात प्रकृतीचा रुग्ण कफ प्रकृतीचा, वात रंगाचा काळ्या रंगाचा रुग्ण कफ प्रकृतीचाही असू शकतो, पित्त प्रकृतीचाही असू शकतो. आम्ही बघितलं असं रुग्ण. तेव्हा आपली सगळी चिकित्सा म्हणजे पहिला मुद्दा माझा हा होता, न्यूनगंड ठेवायचा नाही. शास्त्राबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल नुसता नाही, जाज्वल्य अभिमान असला पाहिजे, नुसता अभिमान नाही. आणि दुसरा मुद्दा, प्रकृतीचा विचार करू नका, दोषांचीच विचार करा. कारण सगळे ग्रंथातले, सगळ्या अध्यायांमधली सगळी चिकित्सा ही दोषांच्या अनुसार सांगितलेली आहे. तुम्ही कोणताही अध्याय उघडा, त्याच्यात चिकित्सा दोषांप्रमाणे आहे. आता माझे तुम्हाला काही प्रश्न आहेत, ते प्रश्न नीट डोक्यात लिहून ठेवा आणि मग त्याची उत्तर आपण शोधत जाऊ. पहिला मुद्दा हा आहे की ग्रहणीसारखा एवढा महत्त्वाचा अध्याय जो चिकित्सेमध्ये आहे, ज्याला आम्ही काय चिकित्सेचा बेसिक अध्याय समजतो, चिकित्सा आहे हो ग्रहणीची, पण मग निदान स्थानामध्ये ग्रहणी निदानाचा अध्याय का नाही? कधी आला मनात प्रश्न? माझ्या आला होता. कॉलेजमध्ये नव्हतं. कॉलेजमध्ये आपलं कॉलेज कसं होतं, आम्ही अनुक्रमणिका वाचून पास झालेलो पोरं. तुम्ही तरी चरक वाचत असाल, आम्ही तर फक्त अनुक्रमणिका वाचायचो. कुठे काय बस, बाकी सगळं सुरुवात करायची प्रश्नाची हिताहितम सुखम दुःखम पासून सुरुवात करायची. आयुर्वेद हे एक शास्त्र आहे, अलौकिक शास्त्र आहे, प्राचीन शास्त्र आहे. पहिला पॅरा याच्यातच भरायचा सगळं. अलौकिक शास्त्र आहे, प्राचीन शास्त्र आहे, योगापासून चालू आहे, ऋषी मुनींनी निर्माण केलं शास्त्र आहे. प्रश्न कोणत्या नसो, कोणत्या विषयात असो, सुरुवात अशीच. आणि मग कुठेतरी आपल्या विषयावरती यायचं. निबंध लिहिला, सगळं निबंध लिहायचा. आमची मुलं सिनेमाच्या स्टोऱ्या पण लिहायच्या मध्ये मधल्या पॅरांमध्ये. पास झालो आहेत सगळे. तुम्ही झालात. तुम्ही काय वेगळं केलं असं मला वाटत नाही. आम्ही पेपर तपासतो, काय काय लिहिलेलं असतं आम्हाला माहिती आहे. तुमचेच काहीतरी काही लोकांचे पेपर आले असते माझ्याकडे, काय लिहितात मुलं पेपरमध्ये आम्हाला माहिती ना. आत्ता सुद्धा काय आम्ही तसंच होतं, आम्ही असेच पेपर लिहिलेले. BMSला नाही म्हणते मी. जेव्हा खरा चरक सुरू केला अभ्यासाला धर्माधिकारी सरांकडे, तेव्हा हे प्रश्न मनात यायला लागले की अरे निदानात ग्रहणी का नाही, चिकित्सा आहे. मग निदानात चरकांना माहित नव्हतं का की असा काय महत्वाचा अध्याय म्हणून. दुसरा प्रश्न, ग्रहणीसारखा अध्याय हा मूळ चरकातला नाहीच आहे, तो दृढबलाने संपूर्ण केलेला अध्याय. संपूर्ण केलेला अध्याय जर एवढा ग्रेट असेल तर मूळ काय असेल? मग आपल्याला दृढबलचं 10व्या शतकातलं आहे, काश्मीरचे होते ते. काश्मीर फाईलवाल्यांना एक मेसेज पाठवला पाहिजे की आमच्याकडे वैद्य भरपूर काश्मीरचे होते. तर तुम्ही चरक वाघबडाचं नाव फक्त घेतलं सिनेमामध्ये. चरके काश्मीरचे होते, वाघबडे काश्मीरचे होते, पण बाकीचे भरपूर होते. तिसट काश्मीरचे होते, दृढबल काश्मीरचे होते, जेजट काश्मीरचे होते. ज्यांच्या शेवटी ट आहे ना ते सगळे काश्मीरचे आहेत इतिहासातले. राजतरंगिणी काश्मीरचा आहे, तुमचा राजनिघंटू काश्मीरचा आहे. तेव्हा काय म्हणत होतो मी,
दृढबलाने सारख्या काश्मीरी एका पंडितांनी लिहिलेला अध्याय संपूर्ण 10व्या शतकात केला आहे, तो जर एवढा ग्रेट असेल तर मूळ अग्निवेश यंत्रातला ग्रहणी काय जबरदस्त असेल विचार करा तुम्ही. आणि तो खंडित झालेला आहे. मग त्याचा विचार करायचा का नाही करायचा? मग त्यांचं काय मत होतं ग्रहणीबद्दल? आता तिसरा प्रश्न नाहीये, नीट ऐका. ग्रहणी हा वेगळा व्याधी नाहीच आहे. नीट शांत समजून घ्या. आपण संप्राप्तीकडे जाणार आहोत. ग्रहणी म्हणजे काय? अवयवाचं नाव आहे, बरोबर आहे. अन्नम गृह्णाति पचती विवेचयति मुंचती सा ग्रहणी. ती ग्रहणी आहे. आणि पहिल्या डोक्यातनं आत्ता हे काढून टाका तुम्ही की ग्रहणी म्हणजे कोलाटिस. हे पहिलं डोक्यातनं फ्लश करून टाका. ते जसं जबविमेंटमध्ये ते फोटो फ्लश करतात की नाही, तसं ॲलोपॅथीचा आणि आयुर्वेदाचा तुलनात्मक अभ्यास आणि विचार करणं हे तुमच्या मेंदूतनं फ्लश करून टाका. प्रमेय म्हणजे डायबेटीस, विसर्प म्हणजे हर्पीज, बिलकुल नाही. कुष्ठ म्हणजे लेप्रसी, अजिबातच नाही. ज्वर म्हणजे पायरेक्सिया, मूर्ख आहात असं जो म्हणतो तो. त्याने ग्रंथ वाचलेच नाहीत. हे फ्लश करा सगळं. थांबायचं 5 मिनिटं, विषय पूर्ण करतो. प्रश्न ठेवतोय, याची उत्तर दुपारी बघायची. झोपायचं नाहीये कोणी दुपारी. तुम्ही झोपणार नाही याची खात्री मी घेणार आहे. तुमचा जसा मधुर अवस्था असेल तसा माझाही मधुर अवस्था असेल, बरोबर आहे. तेव्हा मॉडर्न टर्मिनॉलॉजीशी को रिलेशन हे पहिलं बंद करा आजपासून. ॲलोपॅथीचा अभ्यास करा, आम्ही पण केलेला आहे. माझ्या क्लिनिकमध्ये सगळे ॲलोपॅथी ड्रग ठेवलेत मी इमर्जन्सी, कारण लागतात. तुम्हाला पेशंट वाचवायचा असतो. काही काही वेळेला लागतात ड्रग्स. ती ठेवायची, वापरायची की नाही आपण ठरवायचं. अभ्यास पूर्ण पाहिजे. डेव्हिडसन हॅरिसन आजही वाचतो, आम्ही तेही वाचतो. वाचायलाच पाहिजे. अपडेट नॉलेज तुमचं असलंच पाहिजे. ॲलोपॅथीला विरोध नाही, पण आयुर्वेदाचा अभ्यास करताना डोक्यामध्ये ॲलोपॅथी ठेवू नका. 2 शास्त्र अलग आहेत. हा माझा अतिशय तुम्हाला आजपासून तुम्ही हा प्लॅन करा, पण ठरवा की मी ॲलोपॅथी डोक्यात घेऊन मी आयुर्वेद वाचणार नाही. मग ग्रहणी म्हणजे काय? तर त्या ग्रहणी नामक अवयवामध्ये घडणाऱ्या विविध संप्राप्तींना आम्ही ग्रहणी दोष असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला ग्रंथामध्ये कुठेही एकटं ग्रहणी सापडणार नाही. अध्यायाचं नाव बघा काय, ग्रहणी चिकित्सा अध्याय असं नाहीये. ग्रहणी दोष चिकित्सा अध्याय. हा दोष कशाला दिले? फॉल्ट या अर्थी नाहीये. ते काय ते बघू आपण नंतर. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा तो सांगून आत्ताचं सेशन आपण थांबू. जो आपलं काय म्हणतात इंट्रोडक्शनचं लेक्चर एक छोटं होतं हे. हा अग्निदीपन, अग्नीकडेच येतोय मी. की ग्रहणी म्हणजे कोलॅटिस नाही. ग्रहणीचे अनेक रूपं आहेत, पण त्या सगळ्या रूपांचं मूळ जे आहे ते म्हणजे अग्निमांद्य आहे. अग्निमांद्याशिवाय ग्रहणी नाही. किंबहुना अग्निमांद्य म्हणजेच ग्रहणी आहे. म्हणून ग्रहणी समजून घ्यायचं असेल तर पहिला अग्नी समजला पाहिजे. म्हणून पुढचं सेशन जे सुरू होईल आपलं ते अग्नी म्हणजे काय सुरुवात होईल. मला सांगा, तुम्ही एवढे डिस्कशन केलेले असाल तुम्ही किंवा पाहिलं असाल, शरीरामध्ये जर का अग्नीत असं ज्वाळा बाहेर आली पाहिजे की नाही? मेलेल्या माणसाचा उद्या नसेल, संपला अग्नी, मेला आहे, अग्नी संपलेला आहे. ऑपरेशन करतात, हर्नियाचं, पोटाचं करतात किंवा काय तुमचं सीझर करतात, तर पोट उघडल्या असं ज्वाळा बाहेर आली पाहिजे की नाही? नाही येत. मग काय अग्नी? त्याला डायजेस्टिव्ह फायर म्हणतात आहे की नाही ॲलोपॅथीमध्ये. फार दुर्दैव आहे आपलं. भाषांतराचा जे काय प्रकार आहेत ना, म्हणजे मला आवडेल असं एक सांगायला की चरक संहितेचं भाषांतराचे पुस्तक आहेत त्यातल्या चुका असं सांगा. असं सुद्धा लेक्चर घ्यायचं आहे मला एकदा कुठेतरी. सप्रमाण साधारण लेक्चर घ्यायचं. हां घेऊ. तुम्हाला माहिती आहे हे जे चरक आहे ना, हे मूळ चरक, हे चक्रपाणीचं, याच्यामध्ये 8 ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेकचं.
8 ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक ज्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. यादवजी त्रिकमजी आचार्याने संपादन केलेलं पुस्तक आहे, माणसाकडनं चुका होतात. 8 ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक राहिलेल्या आहेत. ते मी आत्ता तुम्हाला सांगू शकतो कोणत्या 8 ठिकाणी आहेत प्रिंटिंग मिस्टेक, आणि त्याचा अनर्थ होतो. हे पण दुरुस्त केलं पाहिजे कोणीतरी, आपणच करायचं ते. तेव्हा ग्रहणी समजून घ्यायचं असेल तर अग्नी समजला पाहिजे. त्यामुळे आपण पहिलं अग्नी काय आहे. तर माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही थोडा विचार करा. जेवताना अग्नीचा विचार करून जेवायचा असतं असं म्हणतात. आता आज तुम्ही अग्नी म्हणजे काय याचा विचार करता करता जेवा, आणि उत्तर सुचतंय का बघा, मला देता येतं का बघा, नाही तर मी सांगणारच आहे. याचं कारण असं आहे, का महत्त्वाचं आहे. शेवटचं वाक्य 2007-9 साली धर्माधिकारी, मी वाघोलीत राहत होतो. 24 तास मी MD फुल टाईम केलेलं आहे. 24 तास मी हॉस्पिटलला असायचो, कॉलेजला असायचो. धर्माधिकारी सर तिथे आले, मला फोन केला, मी आलोय, राहायला यायचे ते वाघोलीत, 2-2 दिवस राहायचे. संध्याकाळी ये, एक महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. मी गेलो होतो त्यांच्याबरोबर. फक्त ते आणि गयाळ मॅडम, म्हणजे डॉक्टर रेणुका गयाळ आणि मी, तिघंच होतो आम्ही. आणि सर म्हटले, कागद पेन आणलास का? म्हटलं नाही सर, मी हॉस्पिटलमधनं आलो, विसरलो. तेव्हा मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगची सोय नव्हती, साधा मोबाईल होता माझा, त्यात रेकॉर्डिंग नाही करता यायचं. मग मला म्हटलं आता एक काम कर, आता जे मी सांगतोय ते तुझ्या डोक्यात फिक्स कर. आणि त्यांनी अग्नी सांगायला सुरुवात केली की अग्नी म्हणजे काय, नक्की काय. 1 तास ते अखंड बोलत होते. आणि आम्ही प्राणांचा, म्हणजे प्राणांचे कान करून ऐकणं असं जो म्हणतात तसं ते ऐकलेलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग नाही आहे आमच्यापाशी, नोट्स पण काढले नाही, पण नंतर मी घरी गेल्यानंतर लिहून काढलं. ते जे काही त्यांनी अग्नी सांगितलं त्यातलं मला जेवढं समजलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्याख्यानात सांगणार आहे. कारण हे प्रत्येकापर्यंत विषय पोचला, ते माझ्यापाशी राहिलं ते माझ्याबरोबर संपून जाईल. हा विषय प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे. त्यामुळे तिथून आपण अग्नी भोजन करा, तुमच्या अग्नीचा विचार करून भोजन करा. आत्ता या सभागृहात जेवढे लोक आहेत तेवढे सगळे ग्रहणीचे रुग्ण आहेत, हे लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यांना 100% सगळ्यांना ग्रहणी आहे. मी कोलॅटिस म्हणत नाहीये, ग्रहणी म्हणतोय. ठीक आहे, थांबूया इथे. काही प्रश्न असतील तर नक्की काढून ठेवा. मला 2 प्रश्न आलेत. एक, ग्रहणी बरा झाला आहे ओळखायचं कसं, बरोबर. फार सुंदर प्रश्न आहे. ज्याने कोणी विचारत आला माझे शतशः धन्यवाद. सुंदर प्रश्न आहे. ग्रहणी बरा झाला हे एका चिकित्सकाचं डोकं आहे. हा प्रश्न ज्याच्याकडनं येतो ना तो चांगला चिकित्सक होणार आहे. ग्रहणी बरा कसं झाला हे कसं ओळखायचं. आणि दुसरा प्रश्न, अर्श, अतिसार, ग्रहणी, गुल्म याच्यामध्ये आणि ग्रहणीचा संबंध काय आहे. फार सुंदर प्रश्न हा, पण मला आवडलेला आहे. कारण मी तुम्हाला एक जो प्रश्न विचारलेला आहे की निदानस्थानामध्ये ग्रहणी का नाही, त्याचं उत्तर या प्रश्नातच आहे. आणि तिसरा काय, इच्छा नाही, स्त्रीषु अहर्षणम असं लक्षण दिलेलं आहे, ते का आहे. 100% आपण याच्यावर चर्चा करूया. धन्यवाद.